तर मित्रांनो केटी ब्लॉग या आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गावाकडचं साधं सोपं जीवन आणि आपण आज या सुंदर निसर्गासोबतच आपण पाहणार आहोत आधुनिक पद्धतीने सुरू असलेली शेती. आज शेतामध्ये रोटरच्या साहाय्याने चिखल करण्याचं काम सुरू आहे. बैलापासून आधुनिक शेतीपर्यंतचा प्रवास. मित्रांनो, पूर्वीच्या काळात शेती म्हटलं की बैल जोडी आणि नांगर हे ठरले असायचे. शेतकरी सकाळी लवकर उठायचा, बैलांना चारा पाणी द्यायचा, बैल जोडी घेऊन शेतात जायचा आणि दिवसभर बैलाच्या साहाय्याने शेतीची कामं केली जायची. त्या काळात बैल हे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा एक भागच असायचा. पण आता काळ बदलला आहे. आजकाल शेतीचं काम करण्यासाठी ट्रॅक्टर आणि रोटरचा पॉवर टिलर आणि छोटे मिनी ट्रॅक्टर याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच एक कारण म्हणजे आजच्या काळात बैल पाळणं प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही. बैलासाठी चारा लागतो, त्याची देखभाल करावी लागते, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळले आहेत. रोटरने शेतीची काम केली की सोपी. आणि मित्रांनो, सध्या आपल्या समोर जे काम सुरू आहे ते रोटरच्या साहाय्याने शेतीचे चिखल तयार केला जात आहे. रोटर शेतीमध्ये फिरत जातो आणि माती व्यवस्थित सुलभ होत जाते. विशेष म्हणजे भात शेतीसाठी शेतामध्ये चिखल तयार करणं महत्वाचं असतं. पूर्वी हेच काम बैलाच्या साहाय्याने आणि शेतकऱ्याच्या मेहनतीने केलं जायचं. पण आज मात्र मशिनीच्या मदतीने हे काम कमी वेळात करता येते. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचतो, मेहनत कमी होते आणि शेतीचं काम तुलनेने लवकर पूर्ण होतं. कासानीचा निसर्ग आणि शेती. आणि मित्रांनो, या शेतीसोबतच आजचा कासानीचा निसर्ग सुद्धा पाहण्यासारखा आहे. सगळीकडे हिरवाई, दूरवर डोंगर, शेतामध्ये पाणी आणि चिखल आणि मध्येच रोटर चालण्याचा आवाज, हे सगळं वातावरण गावाकडच्या शेतीची खरी ओळख करून देतं. पावसाळ्यामध्ये मावळचा कासानीचा परिसर आणखीच सुंदर दिसतो. डोंगरावर हिरवाई असलेली शेती, नवीन पिकाची तयारी सुरू असते. शेतकऱ्याची मेहनत मात्र अजून तितकीच आहे. मशिनीने नांगरणी केली तरी शेतकऱ्याला त्याची व्यवस्था करावी लागते. शेत तयार करावं लागतं, बांध दुरुस्त करावे लागतात, पाण्याची व्यवस्था पाहली जाते, रोपांची तयार करावी लागते आणि त्यानंतर भाताची लागवड करावी लागते. म्हणजे मशिनीमुळे काम सोपं झालं असं तरी शेतकऱ्याची जबाबदारी कमी झालेली नाही. उलट आधुनिक शेतीमध्ये मशिनीचा योग्य वापर करणं आणि त्याचा खर्च सांभाळणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे. बैलाची आठवण आज रोटर शेतामध्ये काम करताना पाहताना एक गोष्ट नक्की आठवते. आपल्या गावाकडची बैलजोडी. पूर्वी पावसाळा सुरू झाला की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये बैलजोडी दिसायची. बैलाच्या गळ्यातले डोंगरांचा आवाज, नांगरांच्या मागे चालणारा शेतकरी, चिखलामध्ये काम करणारी माणसं, हे सगळं गावाकडच्या जीवनाचा एक भाग. आज अनेक ठिकाणी ही दृश्य कमी झाली आहे, कारण शेतीसाठी आधुनिक मशीन उपलब्ध झाली आहेत. पण बैलांनी केलेली शेती आणि त्या काळातील आठवणी आजही प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहेत. छोटा मिनी ट्रॅक्टर छोट्या शेतकऱ्यासाठी उपयोगी. आता मोठा ट्रॅक्टर प्रत्येक शेतासाठी किंवा प्रत्येक शेतकऱ्यासाठी सोयीचा असेलच असं नाही. विशेष म्हणजे डोंगराळ भागात छोट्या शेतांमध्ये किंवा अरुंद बांधकामामध्ये छोटे मिनी ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर खूप उपयोगी ठरतात. हे मशीन आकाराने छोटे असले तरी शेतीचे अनेक कामं त्यांच्यामधूनच करता येतात. नांगरणीपासून चिखल करण्यापर्यंत अनेक कामांमध्ये त्यांचा वापर केला जातो.
त्यामुळे शेतकऱ्यांना कमी जागेमध्ये मशीन वापरता येते. कासानीसारख्या परिसरामध्ये ही आधुनिक साधनं शेतकऱ्यासाठी उपयोगी ठरू शकतात. आधुनिक शेती म्हणजे काळाची गरज. मित्रांनो, आधुनिक शेती म्हणजे फक्त मोठा ट्रॅक्टर किंवा मोठं मशीन घेणं नाही. आपल्या शेताच्या गरजेनुसार योग्य मशिनीचा वापर करणं म्हणजे आधुनिक शेती. जिथे बैलाची सोय आहे तिथे बैलाचा वापर होऊ शकतो आणि जिथे मशीन सोयीचा आहे तिथे रोटर किंवा मिनी ट्रॅक्टरचा वापर करता येतो. शेवटी उद्देश एकच.